तो या कॅमेऱ्याने आपल्याला एकदम टुरिंग बाईक. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आपण DJI ॲक्शन ऑक्समो ॲक्शन 5 प्रो याचा रिव्ह्यू करणार आहे. आपण तो कॅमेरा घेतलेला आहे. हा तो कॅमेरा आहे गाईज. तर याचं अनबॉक्सिंग या व्हिडिओमध्ये. चलो गाईज, आपण करूया आपल्या कॅमेऱ्याची अनबॉक्सिंग. हा DJIचा कॅमेरा आहे गाईज. या कॅमेऱ्यासाठी मी खूप जास्त वेट केला आहे, तरी हा कॅमेरा आपल्याला भेटला आहे. याच्यामध्ये 2 व्हेरियंट येतात. एक 46,000चं येतं आणि एक 36,000चं येतं. तर याच्यामधलं मी हेच बोलवलं आहे कारण की माझ्याजवळ ऑलरेडी त्याचे सेल्फी स्टिक वगैरे, त्याचे माउंट वगैरे. सही होता है, कैसा है सीन देखेंगे. अब ये बैटरी इसमें इंसर्ट करेंगे और इसको इधर लगाएंगे गाइस. ओके, ये इधर ऐसा करो, इधर दबाया तो इधर होता, इधर दबाया तो इधर होता. ये इधर दबा के ऐसा 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 करके ये निकलता है. इसका ये चार्जिंग का सॉकेट है, ये निकल भी सकता है. वो ऑन करेंगे अभी इसको. Oh my goodness, language English. Okay, 5 minutes remaining. ये स्कैन करना है मुझे QR कोड. ये तो मुझे स्कॅन करने के बाद ही पता चलेगा क्या सीन. हॅलो गाईज, आता आपण आपला ॲक्शन कॅमेरा जो आहे घेतलेला DJIचा, तर तो आता सेट केलेला आहे प्रॉपरली. त्याचा माईक वगैरे सगळं काही सेट केलेलं आहे. आता तर त्याचा माईकही आणला आहे. DJIचा प्रॉपर DJIचा माईक घेतला आहे मी, माईक मिनी, आणि पूर्ण मी सेटअप केलं आहे. काल मी क्लिनिकहून आल्याच्यानंतर मी त्याचं बघितलं होतं काय काय. तो 3 दिवस झाले माझ्याकडे येऊन पडलेला आहे. आपल्याला जी येणाऱ्या संडेची जी राईड आहे तर ती करायची आहे प्रॉपरली. आणि आता आपण त्याची टेस्टिंग करण्यासाठी जातो आहे माईकची, कारण की आत्ता जेवण वगैरे झालं आहे, मी फ्रेश वगैरे झालो आहे. आता टायमिंग झाला आहे आपला 9:30 वाजलेले आहेत. मी बघतो हायवेवर नाईटचा कसा त्याचा फोकस राहतो, कसं राहतं, काय राहतं ते पण मी तुम्हाला बघतो आणि ते पण मी तुम्हाला सांगतो. आणि आपल्या कॅमेऱ्याचं माईकचं परफॉर्मन्स कसं वाटतं आहे, काय वाटतं आहे ते तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये. मी काल तो व्हिडिओ वगैरे सगळं काही शूट केलं, पण आय थिंक तो व्हिडिओ व्हर्टिकली यायचा तो हॉरिझॉन्टली आला आहे, असं काहीतरी झालेलं आहे ते. मी त्याची अनबॉक्सिंग वगैरे करत होतो काल. आणि माईकचं मी काय अनबॉक्सिंग केलं नाही. माईकचंही मी तुम्हाला दाखवतो कसं आहे काय तर. आणि आता आपण चाललो आहे थोडं बाहेर हायवेला, कसं दिसतं आहे, कॅमेरा कसा काम करतो आहे आपल्याला त्या गोष्टी जमत आहेत का, आपल्याला बोलणं जमते का, हे सगळ्या गोष्टी आपण पाहूया. चलो लेट्स गो. चलो गाईज, आता बघूया आपण आपल्या माईकची आणि आपल्या कॅमेऱ्याची रेंज कशी आहे. तर एकदा मी मोबाईलमध्येही चेक करून घेतो. हेल्मेट घातलं आहे आत्ताच. गाडी चालवून असल्यावर हेल्मेटवर खूप जास्त प्रेशर येतं गाईज. एकदा मी चेक करून घेतो याची जे काही रेंज कशी आहे काय, तर कसं दिसतंय आपल्याला. चलो ठीक आहे, सही दिसतंय. बघूया आता. याच गोष्टीसाठी मी खूप जास्त काय म्हणतात त्याला वेट करत होतो गाईज. प्रो मोड ऑन आहे, लाईट लो लाईट ऑन करावं लागणार आहे गाईज ते आपल्याला. चलो लेट्स गो. नाईट मोडमध्ये पण घेऊ आणि त्याच्यानंतर
हाय बीम, हाय लोमध्ये, मध्ये पण घेऊ. चलो लेट्स गो. कसं दिसतंय गाइज माहीत नहीं है, बट स्टे ट्यून. बघूया आता. मुझे हिंदी में भी ब्लॉग बनाना था, बट मेरी मराठी चालू हो जाती है, उसकी वजह से मैं मराठी में ही ब्लॉग स्टार्ट कर देता हूँ. बट नेक्स्ट टाइम गाइज मैं ध्यान रखूँगा कि मेरा जो ब्लॉग है वो 101% हिंदी में भी आए और मेरे दोस्तों को भी मज़ा आए हिंदी मराठी सुनने में. बहुत सारे मेरे फ्रेंड हैं हिंदी सुनने वाले, वो भी मुझे लाइक कमेंट कर रहे थे, बता रहे थे कि नागेश भाई ऐसे बना भाई, वैसे बना भाई, हिंदी में बना भाई. मैंने बोला सही है भाई, जब टाइम आएगा तब खुद अपने आप बन जाता है भाई सब कुछ. वैसे ही टाइम किसी बात का नहीं रहता. तो व्हिडिओ क्लिअरिटी कशी आहे काय तर कसा दिसतोय आपल्या नाईटचा टाईम असा. पण मला असं वाटतं थोडं लांब जाण्यात मजा आहे गाईज. आता एरी आपण एवढी रील्स घेतली आहे, जेवण वगैरे बनवलं आहे, अजून सेटिंग पण करायची राहिली. मी आजी पूर्णपणे प्रॉपर सेटिंग याच्यामध्ये केली नाही आहे, पण मी करेल त्याची आता 1-2 दिवसामध्ये. थोडं टाईम भेटल्याच्यानंतर नक्की मी त्याची सेटिंग करेल आणि थोडंसं मागून बघूया कसं दिसते ते, कारण की हा कॅमेरा खूप जास्त चिपकला आहे. आता बघतोय मी एकदा कसं दिसते. तर थोडंसं मला गाडी थांबवून रिक्स घ्यायची नाही आहे, थोडंसं गाडी थांबवू आपण, आपलं पार्किंग लाईट लावून देऊ, म्हणजे कसं कोणी थोडासा चेकिंग वेकिंग करेंगे. उसके बाद भागा दौड़ा नन्ना मुन्ना पोरा चोरा थोड़ा गाड़ी भगाएंगे. उसके बाद वाइड एंगल लेंगे, A to Z शॉट लेंगे गाइस, A to Z. ऐसे हम गाड़ी चलाते गाइस, तो ऐसी गाड़ी भी दिखनी बनती है. ओ माय गुडनेस, कसं भारी दिसतंय ते. तो तुम्ही गाइज हेच बघण्यासाठी याच्यात आपण चेंज पण करू शकतो, झूम इन झूम आउट पण करू शकतो, कॅमेरा ऑपरेट डायरेक्ट मोबाईलनं करू शकतो. तर काहीच विषय नाही चालू आहे आपलं. तर हे आपण चालू ठेवू. थोड़ी सी माहौल हो गया है, अब थोड़ा सा माहौल बाकी है, और भी माहौल होने वाला है, जैसे भी होगा मैं दिखाऊंगा, और भी मैं माहौल करूंगा, और इस माहौल में डूब जाऊंगा. टिनी 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 यो लापचिक गुपचिक गप गप गुपचिप. चलो गाइस यू टर्न घेऊ. जर तिथं आपला मित्र असला त्याला भेटू, ते थांबू, थोडं कॉफी वगैरे घेऊ नाही तर ब्लॅक कॉफी घेईन मी थोडं, कारण की मला थोडं अजून जागायचं आहे, याच्यावर काम करायचं आहे, कारण की मला संडेची प्लॅनिंग करायची आहे. मच्छामध्ये हैदराबादच्या भाषेत मित्रा भावा साल्या असं होतं. ओके बडी, चलो से गुड बाय टू ऑल. हॅलो गाईज, आता आपण आपल्या मित्राकडे आलेलो आहे. थोडे बसलो होतो गप्पा वगैरे मारत. लगेच आपण आता इथून निघणार आहे. हे आपल्या मित्राचं गॅरेज वगैरे इकडेच आहे. इथे सगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत गाईज, बघू शकता तुम्ही. BMW वगैरे सगळ्या गाड्या आहेत, एकदम टुरिंग बाईक, सगळ्या बाईक आहेत. लगेच आता आपण निघू थोड्या 5-10 मिनटं. युग मंगा ना सर, किती का रविवारी जायचं तर सांग, चाल मग. वाईल चाललो मी, वाई जा भारत माता की जय. चलो येतो. चलो गाईज निघूया इथून. पाऊस चालू आहे थोडा प्रयत्न करू. चलो भाई.